मध्य वैतरणा धरणातून पाणी सोडल्याने 8 जणांचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थांची पुलाची मागणी। ठाणे आणि पालघर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या सावर्डे येथील ग्रामस्थांनी सोमवारी मध्य वैतरणा धरणाच्या ठिकाणी योग्य पूल व्हावा या मागणीसाठी आणि सोडलेल्या पाण्याच्या जोरदार प्रवाहाला बळी पडलेल्या अनेक ग्रामस्थांना न्याय मिळावा या मागणीसाठी धरणे आंदोलन केले। स्थानिक आमदार सुनील भुसारा यांनी तात्पुरत्या 50 लाख रुपयांच्या लोखंडी पुलाची योजना जाहीर केली, परंतु तो सध्या पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे। मंजुरी मिळाल्यानंतर महिन्याभरात बांधकाम सुरू होणे अपेक्षित आहे। महाराष्ट्रातील 3ऱ्या क्रमांकाचे सर्वात उंच धरण असलेल्या मध्य वैतरणा धरणापासून 5 किलोमीटर खाली असलेल्या सावर्डे आणि दापोरा गावांना 2012 मध्ये धरण बांधल्यापासून वाढत्या धोक्याचा सामना करावा लागत आहे। सोमवारी सकाळी 9 वाजता ग्रामस्थांनी धरणाच्या दरवाजाजवळ एकत्र येऊन आंदोलन सुरू केले। सुमारे 100 गावकऱ्यांनी शांततेत पूल बांधावा, नदी ओलांडताना जीव गमावलेल्यांना न्याय द्यावा आणि पूर्वसूचना न देता धरणात पाणी सोडणाऱ्या अधिकाऱ्यांची जबाबदारी घ्यावी अशी मागणी केली। सावर्डे आणि दापोरा गावांना जोडणारा योग्य पूल व्हावा अशी आमची मागणी आहे, असे सरपंच हनुमंत पादीर म्हणाले। धरणातून अचानक पाणी सोडल्यामुळे नदी ओलांडताना मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांना सरकारने भरपाई द्यावी आणि पीडित कुटुंबातील किमान एकाला BMC मध्ये नोकरी द्यावी। ग्रामस्थांनी धरणाच्या हद्दीतून पायी किंवा वाहनाने प्रवास करताना सुरक्षित राहावे आणि पाणी सोडण्यापूर्वी सायरन वा योग्य सूचना जारी करणे आवश्यक आहे। याशिवाय सावर्डे आणि दापोरा या दोन्ही गावांमध्ये सध्या पाण्याच्या टाक्या किंवा पाईपलाईन नसल्यामुळे पाण्याची सुविधा निर्माण करावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या। नागरी संस्था धरणाचे पाणी सोडणे थांबवू शकत नाही, तथापि आम्ही गावकऱ्यांशी संवाद सुधारण्यासाठी आणि त्यांच्या जीवाला धोका टाळण्यासाठी आमच्या प्रणालीचे परीक्षण करत आहोत, असे BMC अधिकारी म्हणाले।